नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 26 सप्टेंबर आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक 300 वरून आज डायरेक्ट 900 वर जायली आणि बघू काय बाजारभाव मध्ये बदल होतो। 100% आपल्याला बाजारभाव थोडा आज बदल बघायला मिळेल, तर व्हिडिओ पूर्ण बघा। सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, पिकअपचा शेड पॅक होता आणि ट्रॅक्टरचा शेड फुल होता। ग्राउंड वरती 8 ते 9 लाईन आहे ट्रॅक्टरचे। टोटल आवक मित्रांनो 800-900 मध्ये। बघू काय बाजारभाव निघतो। व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं व्हिडिओ पूर्ण बघून तुम्हाला कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। आणि मित्रांनो, आवक वाढली आहे आणि थोडं बाजारभाव मध्ये आपल्याला बदल बघायला मिळाला आहे। थोडा नाही भरपूर बदल बघायला मिळाला आहे, तर तो काय बदल झाला आहे व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा। तो काय बदल आहे तुम्हाला व्हिडिओ बघूनच कळणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा। चला भाऊ बघूया। किती गेलं? 925 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांद्याची 925। कुठला आहे कांदा? वडनेर भैरव। बियाणं कोणतं होते? 2 पावत्या वैष्णव पाहिल्या। वडनेर भैरव। पुढे बघू 925 रुपीज। काय भाव गेला दादा? 820 रुपये। 820 रुपीज। बघू शकतो। कुठला आहे कांदा? पिंपळगाव ना? बरं। हा, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 840 रुपये। 840 रुपीज। बघू शकतो क्वालिटी। कुठला आहे कांदा? पिंपळगावचा कांदा। 812 रुपये। कुठला आहे कांदा? पिंपळगाव। 812 रुपये। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला काका? 851। 851 रुपीज। बघू शकतो मी। कुठला आहे कांदा? पिंपळगाव। बर, पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 812 रुपये। 812 रुपीज। कुठले आपण? पिंपळगावचा कांदा। आवक जास्त आहे ना? बरं, ठीक। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 800 रुपये। कमी झालं का? कमी झालंय ना? 800 रुपये जाईल। 800 रुपीज। बरं, कुठला आहे कांदा? पिंपळगाव। बघू शकतो तुम्ही 1013 रुपये जाईल। 1013 रुपीज। कुठला आहे कांदा दादा? उंबरखेड। परवाच्या दिवशी काय केलं होतं? 800 रुपये। 800 रुपये। हाच कांदा होता का तो? दुसरा होता? नाही, हाच होता। बर, आज किती 200 चांगलं गेलं ना? बरं, पुढे बघू बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेला दादा? 880। 880। 880 रुपीज। कुठले आपण? पिंपळगाव बसवंत। बर, बघू शकतो तुम्ही मीडियम साईज आहे। काय भाव गेला दादा? 900 रुपये। 900 रुपीज। कुठला आहे कांदा? गुराळी। किती माल बाकी अजून? थोडं पाहिजे। ठीक। बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक। पुढे बघू काय भाव गेलं? 901 रुपया। 901 रुपीज। परवाच्या दिवशी होते तुम्ही? नाही ना? 901 रुपया। बघू शकतो क्वालिटी कांद्याची 901। कुठला आहे कांदा? शिरसाने। बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे, शिरसाने। किती माल शिल्लक असेल अजून? संपला का? बर, काय भाव गेला काका? 861। 861 रुपीज। जोपूरचा कांदा आहे ना? बियाणं कोणतं त्याचं? बरं, गावठी बियाणं आहे। काय भाव गेलो? 951। 951 रुपीज। 951। कुठला आहे कांदा? वडाळी भुई। बियाणं कोणतं त्याचं? स्वराज समृद्धी। माल किती शिल्लक आहे अजून? 9 ट्रॅक्टर आहे। परवाच्या दिवशी होते तुम्ही? नव्हते ना? बरं, पुढं बघू शकतो तुम्ही एक साईज आहे। 60-65 साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? मुख्य। 1365 ना? 60। 1360 जाईल। 1360 रुपीज। बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे। माल किती शिल्लक आहे? संपलाय। परवाच्या दिवशी होते तुम्ही? नाही ना? बरं, ठीक। पुढं बघू काय भाव गेलं? 1070 रुपये। 1070 रुपीज।
कुठला आहे कांदा? डांग सोंदाने. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही बेडचा कांदा आहे. किती केलं? 951. 951 जाईल. 951 रुपीज. कुठला आहे कांदा? बेड ना. बरं ठीक. मित्रांनो पहिले लाईनचं अर्ध्यातून बघतो आपण. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती केलं हो? 861 जायले. 861 रुपीज. बघू शकतो क्वालिटी. हे आणि एकच आहे ना. बरं कुठला आहे कांदा? वावीचा आहे. बरं ठीक. माल किती बाकी अजून? 3 एक ट्रॅक्टर. ठीक. काय भाव गेला का? 855. बघू शकतो 855 रुपीज. कुठला आहे कांदा काका? शेलूपुरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे चालेल. चला पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 809. 809 जायले. 809 रुपीज. बघू शकतो मी. कुठला आहे कांदा? पालखेडचा कांदा आहे. 809 रुपये जायले. बरं किती माल बाकी अजून? 2 गाड्या भरतील. ठीक. काय भाव गेला दादा? 870 रुपये. 870 रुपीज. बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? पालखेड. परवा होते का तुम्ही? नाही ना. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 824. 824 जायले. 824 रुपीज. कुठला आहे कांदा? मिरची पालखेड. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. सुपर मीडियम साईज आहे. कलर आहे. काय भाव गेला दादा? 1000 रुपये जायले. 1000 रुपीज. बघू शकतो मी. परवा किती केला होता? परवा होते तुम्ही? नव्हते ना. बरं ठीक. 1000 रुपये. कुठला आहे कांदा? वडनेर बाहेर. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. आणि माल किती शिल्लक असाला? 2 एक ट्रॅक्टर आहे. बरं ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. किती जाईल दादा हे? किती जाईल? 1080 रुपये जाईल. 1080 रुपीज. बघू शकतो. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. मीडियम साईज आहे कांदा. काय भाव गेला बोलले? 960 रुपये. 960 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदूर मधमेश्वर. बियाणं कोणतं त्याचं? एलोरा. माल किती शिल्लक आहे अजून? परवा होते तुम्ही? नाही ना. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 900 रुपये जायले. 900 रुपीज. कुठले आपण? कानमंडळ. बरं 900. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 900 रुपये फक्त. परवा होते का तुम्ही? किती केलं होतं परवा दिवशी? 900 जायला होतं का? 100 रुपयांनी कमी गेला ना. ठीक आहे. कुठला आहे कांदा? कालवी. बियाणं कोणतं होतं त्याचं? किती माल बाकी अजून? 20 ट्रॅक्टर आहे. बरं येल्लोरचं बियाणं. अच्छा आलं एक ट्रॅक्टर. ठीक आहे. काय भाव गेला? 1060 रुपये गेला. 1060 रुपीज. बघू शकतो मी. सुपर माल आहे आपण. 1060 रुपीज. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? रेड फोरचं बियाणं. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती भाव गेला दादा? 1140 जायले. 1140 रुपीज. बघू शकतो मी. एक साईज माल आहे. 55 ते 60 साईज आहे. कुठला आहे कांदा? सावरगाव. बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक. सावरगाव. किती माल आहे शिल्लक अजून? बर. पुढं बघू. किती गेला आज? 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? सटाणा मुंगशीपाडा. 1300 रुपये. बघू शकतो मी. बियाणं कोणतं होतं त्याचं? विशालचं बियाणं आहे. ठीक. किती माल शिल्लक असेल? 2 एक ट्रॅक्टर आहे का? बर. 60-65 साईज आहे कांद्याला मित्रांनो. एक साईज माल आहे. पुढं बघू. बघू शकतो मी. कलर माल आहे मित्रांनो. एक साईज माल आहे. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. किती गेला? 1150. 1150 रुपीज. बघू शकतो मी. काय
किती जायला पाहिजे होतं तुमच्या हिशोबाने? 1400 पर्यंत जायला पाहिजे होतं. हा माल पण तसा होता बरोबर. परवा किती गेला होता? नव्हते का? 1400 गेलो होतं. बर कुठला आहे कांदा बोलले? शिरवाडी वणी. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. किती माल शिल्लक आहे अजून? 2 एक टन माल. ठीक. बघू शकता क्वालिटी. काय भाव गेलं? 1426 1426 रुपीज. कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. भुसा वेंडळीचा कांदा आहे मित्रांनो. बघू शकता. किती माल आहे शिल्लक अजून? 8 एक ट्रॅक्टर. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1125. कुठला आहे कांदा? साल्हेर मुल्हेर. 1125 1125 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? गणेशचं बियाणं आहे. काय भाव गेलं? 10.5. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1050 रुपये 1050 रुपीज. कुठला आहे कांदा? वडळी नजीक. बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. काय भाव गेला दादा? 950 जायले. 950 रुपीज. 950 रुपये. कुठला आहे कांदा? सरले दिगर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक आहे. सरले दिगर. माल किती शिल्लक आहे अजून? 1-1.5 ट्रॅक्टर आहे. बरं ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 800 रुपये जायले. 800 रुपये. कुठला आहे कांदा? बरं 800 रुपये. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 900 रुपये. 900 जायले. 900 रुपीज. बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. नांदुर्डीचा कांदा आहे. बघू शकतो. किती माल आहे शिल्लक अजून? आवरलं. बरं. काय भाव गेलं? 1351 1351 रुपीज. 1351. बघू शकतो क्वालिटी. 1351. कुठला आहे कांदा? माळ साकोरा. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती माळ साकोरा. बघू शकतो मी. मीडियम साईज मध्ये कांदा. एक साईज मध्ये. बियाणं कोणतं बोलले याचं? घरगुती ना. ठीक आहे. किती माल शिल्लक आहे? 15 एक ट्रॅक्टर. 15 एक ट्रॅक्टर आहे. ठीक. पुढं बघू.